उन्हाळी वाळवणातील गव्हाची कुरडई अगदी फुलासारखी फुललेली, पांढरी शुभ्र, खुसखुशीत, कुरकुरीत झालेली. एकदा बनवली की ती वर्षभर खाता येते. अशीच पुरणपोळीच्या ताटामध्ये शोभून दिसणारी पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई. बऱ्याच जणांना ही गव्हाची कुरडई बनवायला अवघड वाटते आणि किचकटही वाटते. पण आज आपण या इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जी पारंपरिक गव्हाची कुरडई बनवली जाते त्याच पद्धतीने ही कुरडई बनवलेली आहे. एकदा बघितल्यानंतर अगदी नवशिक्केसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये ही कुरडई बनवतील. या व्हिडिओमध्ये गहू भिजवण्यापासून ते कुरडई तळेपर्यंत पूर्ण सविस्तर कृती दाखवलेली आहे. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. गव्हाची कुरडई बनवण्यासाठी या इथे मी 2 किलो लोकवन गहू घेतलेले आहे. अगदी स्वच्छ निवडून चाळून ते गहू आपल्याला घ्यायचे आहे. किडके गहू असेल तर ते अजिबात कुरडईसाठी वापरायचे नाही. कुरडई बनवण्यासाठी शक्यतो खपली गव्हाचा वापर केला जातो, पण बऱ्याच वेळा हे खपली गहू उपलब्ध होत नाही आणि जरी ते उपलब्ध झाले तरी ते महाग असतात. म्हणून या इथे आपण लोकवन गहू वापरलेला आहे. गहू घेत असताना शक्यतो जुना गहू वापरायचा आहे, म्हणजे त्या गव्हाला चीक जास्त पडला जातो. या इथे गहू मोजत असताना 2 डबे कुकरचे भरून घ्यायचे, म्हणजे बरोबर ते 2 किलो होतात. साधारणपणे जर तुम्हाला कमी गव्हाची बनवायची असेल तरीही तुम्ही कुकरच्या डब्याने असं प्रमाण ठरवू शकता. कुरडईसाठी साधारणपणे 1 वर्ष जुना असलेला गहू वापरायचा, म्हणजे त्या गव्हाला चीकसुद्धा जास्त पडतो आणि कुरडईसुद्धा अगदी पांढरशुभ्र तयार होते. जास्त चीक पडल्यामुळे कुरडई जास्त प्रमाणात तयार होतात. स्वच्छ निवडून घेतलेला गहू 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे यामध्ये असणारा कचरा, धूळ ती पाण्याबरोबर निघून जाते. स्वच्छ धुवून घेतलेला गहू त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि आपल्याला उबदार ठिकाणी हे गहू ठेवायचे आहे, जेणेकरून गहू पटकन भिजले जातात. जर घरामध्ये कुठे ऊन येत असेल त्या ठिकाणी ठेवलं तरीही चालणार आहे. गहू भिजत घातल्यानंतर आपल्याला या गव्हातील दररोज पाणी बदलायचं आहे. जर तुम्ही सोमवारी गहू भिजत घातले असतील तर सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3 आणि गुरुवारी हे गहू आपल्याला वाटायला घ्यायचे आहे. पण त्यापूर्वी गव्हातील पाणी दररोज बदलल्यामुळे गहू अगदी स्वच्छ होतो आणि त्याचा आंबटपणा निघून जातो. तर या इथे गहू जुना असल्यामुळे हा गहू फुगला गेला आणि त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे. तर या इथे तुम्ही पाहू शकता गव्हाला 3रा दिवस आहे, तर तो म्हणावा तसा फुगलेला नाही. तर आणखीन 1 दिवस आपल्याला हा गहू भिजत ठेवायचा आहे. त्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवायचं आहे. तर या इथे तुम्ही 4थ्या दिवशी पाहू शकता अगदी गहू मस्त फुगलेला आहे. साधारणपणे गहू भिजत घातल्यापासून ते 4थ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे गहू वाटायला येतात. जर तुमचा 3ऱ्या दिवशी जर जास्त फुगला गहू तर तुम्ही 3ऱ्या दिवशी जरी हा गहू वाटला तरीही चालणार आहे. गहू कोणत्याही प्रकारचा असला तरी गव्हाला भिजण्यासाठी कमीत कमी 4 दिवस तरी लागतात, पण 4थ्या दिवशी मात्र हा गहू आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आता वाटत असताना तुमच्याकडं जर गहू वाटण्याचं मशीन असेल त्यावरही गहू वाटले तरीही चालणार आहे. आणि जर मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही गहू वाटणार असाल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पल्स मोडवर हे गहू वाटून घ्यायचे आहे. जास्त बारीक वाटून न घेता हे गहू फक्त रवाळ वाटून घ्यायचे आहे, म्हणजे कमीत कमी त्या गव्हाचे 2 ते 3 भाग होतील अशा पद्धतीने हे गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहे. या इथे सर्व गहू वाटून झालेले आहेत. तर गहू वाटून झाल्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्याला कॉटनचं कापड बांधायचं आणि त्यावर चाळणी धरून आपल्याला अशा पद्धतीने हा चीक गाळून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे चीकसुद्धा 2दा गाळला जातो आणि त्यामध्ये असणारे बारीक सारीक कण कापडामध्ये अडकले जातात. चाळणीत शिल्लक राहिलेला चोथा आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. भांडं घेत असताना शक्यतो मोठं घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात बसलं जातं. तर तुम्ही पाहू शकता या इथे सर्व चोथा मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालायचं आणि हा चोथा चोळून चोळून घ्यायचा आहे. असं चोळल्यामुळे यामध्ये शिल्लक असलेला सर्व चीक बाहेर निघला जातो आणि पुन्हा एकदा आपल्याला हा चोथा पिळून घ्यायचा आहे. जरी यामध्ये थोडंफार
चीक शिल्लक असेल तर तुम्ही पुन्हा एकदा हा चोथा आणखीन एखाद्या पाण्याने पिळून घेऊ शकता. तर साधारणपणे हा चोथा आपल्याला 2-3 वेळा पिळून घ्यायचा आहे. गव्हाचा चोथा सुद्धा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. या चोथ्याचे तुम्ही मीठ मिरची घालून याचे बिबडे सुद्धा बनवू शकता, म्हणजे एक प्रकारचे पापड बनवू शकता. सर्व चोथा या इथे मी पिळून घेतलेला आहे. आता या इथे तुम्ही पाहू शकता एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हा चीक भरून ठेवायचा आहे. साधारणपणे तुम्हाला हवं तेवढं या चिकामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर चीक हा पांढरा शुभ्र निघला जातो. आता पाणी घातल्यानंतर 1-2 वेळा आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हा चीक आणि पाणी सर्व मिक्स होईल. चीक हलवून झाल्यानंतर त्यामध्ये छोटासा तुकडा तुरटीचा घालायचा आहे. तुरटी घातल्यामुळे चिकामधील पाणी पटकन निवळलं जातं. चिकामध्ये तुरटी घातल्यामुळे पांढरा शुभ्र चीक हा तळाशी राहतो आणि पिवळसर पाणी वर राहतं. 1 दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता चिकाला वर अगदी फेस आलेला आहे, तर तो आपल्याला फेस अलगद काढून घ्यायचा आहे. चिकावरील पाणीसुद्धा काढत असताना अगदी सावकाश काढायचं आहे, जेणेकरून तळाला असलेला चीक अजिबात हलता कामा नये. जर चीक हलला तर त्यामधील आपल्याला सर्व आंबट पाणी काढता येत नाही, म्हणून अगदी हलक्या हाताने हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. जितकं शक्य होईल तितकं सुरुवातीला वरील पाणी काढून घ्यायचं आहे. आता साधारणपणे या इथे मला शक्य होईल तेवढं मी वरचं पाणी काढून घेतलेलं आहे. मोठ्या भांड्यामध्ये चीक काढल्यामुळे आपल्याला ते भांडं उचलणं शक्य नसतं आणि ते भांडं उचललं तरी खालील तळाला असलेला चीक हा ढवळला जातो आणि मग ते पाणी काढताना पूर्णतः पाणी त्यामधून निघत नाही. म्हणून काय करायचं की सुरुवातीला वरचं पाणी काढून घ्यायचं, नंतर एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हा चिकावरील आंबट पाण्याचा थर काढून घ्यायचा आहे. जितकं शक्य होईल तितकं पूर्णतः आंबट पाणी आपल्याला चिकातून काढून घ्यायचं आहे. आता पाणी गाळत असताना जेव्हा पांढरं पाणी गाळलं जाईल त्यावेळेस आपल्याला हे पाणी गाळायचं बंद करायचं आहे. म्हणजे पाणी काढत असताना पांढरं पाणी यायला लागलं की चीक गाळायचं आपल्याला बंद करायचं आहे. 1-2 चमचे आंबट पाण्याचे राहिले तरी काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही त्या दिवशी जर कुरडया करणार असाल तर त्यामधील पाणी पूर्णतः काढून टाकायचं. पण जर तुम्ही 1 दिवस हा चीक ठेवणार असाल तर थोडंफार पाण्याचं प्रमाण राहिलं तर काही फरक पडत नाही. आता या चिकामध्ये भरपूर असं पुन्हा पाणी घालायचं आहे. साधारणपणे या चिकातील पाणी 7-8 तासानंतर आपल्याला बदलायचं आहे. असं केल्यामुळे चिकामध्ये असणारं पिवळसर पाणी किंवा आंबट पाणी निघलं जातं आणि हा चीक पांढरा शुभ्र तळाशी राहतो. साधारणपणे या इथे मी 1 दिवस हा चीक ठेवलेला आहे, कारण यामध्ये जर थोडंफार पिवळसर पाणी असेल तर 1 दिवसामध्ये हा चीक निघला जातो. जर काही कारणास्तव तुम्हाला 5व्या दिवशी कुरडई करता नाही आली तर तुम्ही हा चीक 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशीसुद्धा करू शकता. पण चीक ठेवल्यानंतर ह्या चिकातील पाणी तुम्हाला 7-8 तासानंतर बदलायचं आहे. म्हणजे सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं 2 वेळा पाणी बदलायचं, म्हणजे हा चीकसुद्धा खराब होत नाही आणि 2-3 दिवस अगदी आरामात राहतो. साधारणपणे या इथे मी 2 वेळा पाणी बदललेलं आहे. आता 3ऱ्यांदा जर पाहताल तर पाणी अगदी निवळलेलं आहे. हा चीक मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला होता. जोपर्यंत आपण कुरडया करायला घेत नाही तोपर्यंत आपल्याला तुरटीचा खडा हा चिकामध्येच ठेवायचा आहे, जेणेकरून यामध्ये असणारं पाणी निवळलं जातं आणि चीक अगदी पांढरा शुभ्र राहतो. ज्या दिवशी तुम्हाला कुरडया बनवायच्या त्या दिवशी मात्र हा तुरटीचा खडा काढून घ्यायचा आहे, कारण जर तुम्ही चिकामध्ये तुरटी वापरली तर तुरटीमुळं कुरडया तळल्यानंतर जळतात आणि लालसर होतात. या चिकातील मी 3-4 वेळा निवळलेलं पाणी काढलेलं आहे. तर पाणी जर पाहताल तर अगदी पांढरं शुभ्र निघलेलं आहे, म्हणजे या चिकामध्ये आंबट पाणी अजिबात शिल्लक नाही. साधारणपणे जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा आपल्याला हे पाणी काढायचं आहे आणि ज्यावेळेस पाणी काढता त्यावेळेस तुम्हाला दुसरं पाणी त्या चिकामध्ये घालायचं आहे. आता या इथे ज्या दिवशी आपल्याला गव्हाच्या कुरडया करायच्या त्यावेळेस हा चीक आपल्याला एखाद्या कापडाने किंवा सोजीच्या चाळणीने
हा चीक गाळून घ्यायचा आहे. म्हणजे 2-3 दिवस या चिकामध्ये बारीक सारीक कण असतात ते सोजीच्या चाळणीमध्ये अडकले जातात. चीक शिजवण्यापूर्वी हा चीक गाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा चीक गाळला नाही तर तुमचा चीक शिजवल्यानंतर हा पिवळसर किंवा लाल पडू शकतो. म्हणून ही स्टेप या इथे खूप महत्त्वाची आहे. आता साधारणपणे ज्या पातेल्याने आपण चीक मोजला त्याच पातेल्याने तेवढंच पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी घ्यायचं आहे. हा चीक तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजू शकता. साधारणपणे जितका चीक असेल तितकंच पाणी आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. ज्या पातेल्यामध्ये आपण चीक शिजवणार आहोत ते पातेलं जाड बुडाचं असणं फार आवश्यक आहे. कारण जर तुम्ही पातळ बुडाचं पातेलं घेतलं तर चीक हा खाली लागला जातो आणि तो जळतो. म्हणून शक्यतो जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण मोजलेलं पाणी होतं ते घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि त्या पाण्याला एक 10-15 मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर झाकण काढायचं आणि एका साईडने चीक आपल्याला हलवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने चीक हळूहळू पाण्यामध्ये सोडायचा आहे. असं केल्यामुळे चिकाच्या अजिबात गाठी होत नाही. साधारणपणे हा चीक हटण्यासाठी दोघांची मदत लागते. म्हणून जर कोणी मदतीला असेल तर गव्हाच्या कुरडया बनवायला सोपं जातं. कारण एक व्यक्ती चीक हटण्यासाठी लागते आणि दुसरी व्यक्ती चिकाचं पातेलं घट्ट पकडण्यासाठी लागते. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची जेणेकरून हा चीक पटकन घट्ट होतो आणि आपल्याला हटायला मदत होते. सुरुवातीला यामध्ये असणाऱ्या गाठी आपल्याला चाटूच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या आहे. जर तुमच्याकडे चीक हटण्यासाठी जर लाकडी पळी नसेल तर तुम्ही लाटण्याचा सुद्धा वापर करू शकता. पण साधारणपणे जास्त प्रमाणात चीक असेल तर अशा पद्धतीने चाटूच्या साहाय्याने तुम्ही चीक हटवू शकता आणि चीक हटवायला सुद्धा सोपं जातं. तर सुरुवातीला ह्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. जोपर्यंत आपण गाठी फोडत आहे तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे. कधी कधी चिकाला कमी जास्त पाणी लागू शकतं. त्यामुळे काय करायचं, दुसऱ्या बाजूला आपल्याला तांब्याभर पाणी गरम करून ठेवायचं आहे. जसं पाणी चिकाला कमी पडेल तसं चिकामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. आता शक्यतो ज्यावेळेस आपण चीक घालतो त्यावेळेस आपल्याला अंदाज येत नाही. पण ज्यावेळेस आपण चीक हटतो त्यावेळेस आपल्याला चिकामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे हे समजतं. जर तुम्हाला चीक हटताना जड जात असेल तर थोडं थोडं पाणी घालून तुम्ही हा चीक हटवू शकता. पण शक्यतो चिकामध्ये पाणी घालत असताना ते पाणी गरमच वापरायचं आहे. साधारणपणे चीक हटत असताना मला या इथे 1 ग्लास म्हणजे 2 कप पाणी लागलेलं आहे. कारण जुना गहू असल्यामुळे चीक हा जास्त पडतो आणि त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. आता हा चीक आपल्याला हटत असताना गाठी फोडून घ्यायच्या आणि चिकाला खालीवर करायचं आहे. ज्यावेळेस चीक छान शिजत जातो तसं तसं पाण्याचं प्रमाण हे आपल्याला समजतं. 2-3 वेळा हा चीक खालीवर केला आणि त्यानंतर हा चीक झाकून ठेवायचा आहे. चीक घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे किंवा लो केली तरीही चालणार आहे. साधारणपणे पातेल्यामध्ये चीक घातल्यानंतर तो शिजेपर्यंत 30 ते 35 किंवा 40 मिनटंसुद्धा लागू शकतात. ज्या पद्धतीचं तुमचं चिकाचं प्रमाण आहे त्या पद्धतीने तेवढा वेळ तुम्हाला चिकाला लागणार आहे. साधारणपणे 35-40 मिनटापर्यंत आपला हा चीक छान शिजला जातो. पण जर चीक शिजला नसेल तर एक 5 मिनटं हा चीक तुम्ही शिजवून घेऊ शकता. साधारणपणे हा चीक आपल्याला सतत खालीवर करायचा आहे. अगदी बुडापासून हा चीक आपल्याला हलवायचा आहे जेणेकरून हा पातेल्याला चिटकणार नाही. अशा पद्धतीने 4-5 वेळा हा चीक मी झाकण ठेवून शिजवलेला आहे आणि 5-5 मिनटाला आपल्याला हा चीक उघडून बघायचा, त्याला खालीवर करायचं आणि पुन्हा पाण्याचा हात घेऊन हा चीक दाबून ठेवायचा आहे. असं कमीत कमी आपल्याला 4-5 वेळा केलं म्हणजे चीक छान वाफेवर शिजला जातो. आता चीक शिजला की नाही हे कसं ओळखायचं, तर पाण्याचा हात घ्यायचा आणि चिकाची गोळी हातामध्ये फिरवून बघायची. जर हाताला गोळी चिटकली तर समजायचं चीक शिजलेला नाही. तसं जर समजलं नाही तर साधारणपणे चीक हा उलटण्यावर घ्यायचा आणि तो पडत नसेल तर समजून घ्यायचं चीक छान शिजला. पण तरीसुद्धा बऱ्याच वेळा उलटण्याला जरी चीक चिटकलेला जाणवला नाही
किंवा समजलं नाही की चीक शिजला आहे की नाही, तर साधारणपणे 35 ते 40 मिनटं चीक हा मंद गॅसवर शिजवायचा. म्हणजे साधारणपणे तुमचा चीक हा अगदी परफेक्ट शिजला जातो. चीक शिजवत असताना आपल्याला चिकापेक्षा कमीत कमी 4 बोटं वर चीक राहील अशा पद्धतीचं पातेलं वापरायचं आहे, जेणेकरून जर नवशिके असले तर त्यांना चीक हटायला थोडं सोपं जाईल. बरेच वेळा चीक हलवत असताना कडेला चीक चिटकला जातो, तर तो उलटण्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आणि मधल्या चिकामध्ये मिक्स करायचा. म्हणजे सर्व चीक हा एकजीव होतो आणि शिजला जातो. साधारणपणे उलटण्याच्या साहाय्याने 4-5 वेळा आपल्याला हा चीक खालीवर करायचा आहे. कुठेही चीक अजिबात कच्चा राहता कामा नये अशा पद्धतीने तो हलवायचा आहे. या इथे आपला चीक छान शिजलेला आहे. साधारण चीक शिजण्यासाठी 35-40 मिनटं लागतात. पण जर तुमचा चीक कच्चा असेल तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस कुरडई घालतो त्यावेळेस आपल्याला चीक शिजला की नाही जाणवत नाही, पण कुरडई वाळल्यानंतर तिचे तुकडे पडतात. म्हणून चीक शिजवताना कमीत कमी 5 मिनटं जास्त गेले तरीही चालेल, पण चीक अगदी परफेक्ट शिजवून घ्या. या इथे चीक शिजलेला आहे, तर आपण लगेच त्याच्या कुरडया घालणार आहोत. तर सोऱ्यामध्ये चीक भरत असताना अगदी गच्च सोऱ्या भरायचा आहे. अजिबात त्यामध्ये हवेची पोकळी न ठेवता हा सोऱ्या भरून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण कुरडई घालतो त्यावेळेस जर सोऱ्यामध्ये हवेची पोकळी शिल्लक असेल तर कुरडई घालताना ती मध्येच तुटते आणि कुरडईचा तुकडा पडतो. तर असं न करता सोऱ्या अगदी गच्च भरून घ्यायचा आहे. चिकाने सोऱ्या भरल्यानंतर आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण या चिकाच्या कुरडया घालतो तोपर्यंत चीक गरम राहतो आणि शक्यतो गरम चिकाच्याच कुरडया घालायच्या. चीक थंड झाल्यानंतर त्याची कुरडई अजिबात व्यवस्थित येत नाही, त्यामुळे गरम चिकाच्याच कुरडया या इथे आपल्याला घालायच्या आहे. कुरडया तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा घालू शकता किंवा एखाद्या कापडावर सुद्धा घालू शकता. साधारणपणे हा चीक आपला अगदी मध्यम लेवलचा झालेला आहे. खूप पातळही झालेलं नाही आणि खूप घट्टही नाही, कारण चीक शिजवताना आपण अगदी लिमिटेड पाणी वापरलेलं आहे. त्यामुळे जर पातळ चीक झाला तर अगदी कुरडई पापडासारखी तयार होते आणि घट्ट चीक झाला तर अगदी कडक कुरडई तयार होते. साधारणपणे जेमतेम मध्यम आकाराचा चीक आपल्याला बनवायचा आहे, म्हणजे कुरडई अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते. चिकामध्ये जर तुम्ही सोडा वापरणार असाल तर अगदी अर्धा टीस्पूनला सुद्धा थोडा कमी सोडा वापरा, म्हणजे यामुळे सुद्धा तुमची कुरडई अगदी खुसखुशीत तयार होते. आणि सोडा जर जास्त झाला तर कुरडई जळण्याची शक्यता आहे. जर नसेल वापरायचा, नाही वापरला तरीसुद्धा कुरडई छान होते. साधारणपणे 2 किलो गव्हामध्ये 50 ते 60 कुरडई अगदी आरामात होते. जर तुम्ही लहान कुरडई बनवणार असाल तर 70 ते 80 होते आणि मध्यम आकाराच्या जर कुरडया बनवणार असाल तर साधारणपणे 50-60 होते. या कुरडया आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या आहे. या इथे माझ्या सर्व कुरडया घालून झाल्या. त्यानंतर मी 1 दिवस फॅनखाली सुकवल्या आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवल्या आहे. उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे, त्यामुळे आपल्याला कुरडया ह्या अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे. कडकडीत उन्हामध्ये वाळवून झाल्यानंतर या कुरडया आपल्याला एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहे. म्हणजे या कुरडयांचा आस्वाद आपल्याला वर्षभर घेता येतो. जर या कुरडया तुम्ही कॅरी बॅगमध्ये न भरता फक्त डब्यामध्ये भरल्या तर त्या नरम होतात आणि ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस त्या तळल्या जात नाही. या इथे आपली कुरडई अगदी मस्त पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. कुरडईची तार जर पाहताल तर अगदी मोकळी सळसळीत झालेली आहे. अजिबात या तारा एकमेकांना चिटकलेल्या सुद्धा नाही. बऱ्याच वेळा कुरडईचा चीक पातळ होतो आणि त्यामुळे या तारा एकमेकाला चिटकल्या जातात आणि परिणामी कुरडईची पापडी तयार होते. साधारणपणे चीक हा मध्यम स्वरूपाचा असला तर कुरडई खुसखुशीत सुद्धा होते आणि तिच्या तारा मोकळ्या सुद्धा राहतात. ऐनवेळी उन्हाळ्यामध्ये घरामध्ये भाजीला नसतं तर अशा वेळी तुम्ही कुरडईची चटणी करून सुद्धा खाऊ शकता. म्हणजे या कुरडया पाण्यामध्ये 1-2 तास भिजवायच्या आणि कांदा घालून मीठ मिरची घालून ती परतून तुम्ही बनवू शकता. चवीला सुद्धा अप्रतिम लागते. कुरडया छान 2-3 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्या. आता त्या तळून सुद्धा पाहूया.
कुरडई तळत असताना अगदी तेल कडकडीत गरम करायचं आणि नंतर त्यामध्ये कुरडई सोडायची आहे. कुरडई जर पाहताल तर अगदी मस्त फुलासारखी फुललेली आहे. प्रत्येक काडी तिची अशी मोकळी झालेली आहे. साधारणपणे या इथे मी 2-3 कुरडया तुम्हाला तळून दाखवलेल्या आहे. कुरडई पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की कुरडई सुरुवातीला वाळल्यानंतर केवढी होते आणि तळल्यानंतर ती केवढी होते. तर अशा पद्धतीची कुरडई तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून पहा. या कुरडया बनवत असताना आपण तेलाचा कुठेही वापर केलेला नाही, त्यामुळे या कुरडया तुमच्या अगदी 1-2 वर्ष आहे तशाच टिकतात. आता या इथे 5-6 कुरडया आम्ही तळून दाखवलेल्या आहे. या कुरडयांची काडी पाहताल आणि कुरडई फुललेली पाहताल तर अगदी मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. एक काडी मी तुम्हाला हातामध्ये तोडून दाखवते. अगदी कटकन असा आवाज येतो आणि कुरडई जर पाहताल तर अगदी मस्त पांढरशुभ्र तयार झालेली आहे. आवाजावरून तुमच्या लक्षातच येईल ती अगदी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझी नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.